सुस्वागतम. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्ञानाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी सतत कार्यरत असणारी रयत शिक्षण संस्था सातारा आयोजित रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयातील घटक आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेमध्ये आज आपण एकूण 5 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर प्रेरणादायी गोष्टीमध्ये आंतरराष्ट्रीय स्विमर मायकल फेल्प्स यांची कथा आज आपण ऐकणार आहोत. शारीरिक सुदृढता विकसन. प्रस्तावना. प्राचीन काळापासून मानवी जीवनात आरोग्य आणि शारीरिक सुदृढता यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जे निरोगी आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहेत तेच आजच्या परिस्थितीमध्ये निरामय जीवन जगू शकतात. यासाठी शारीरिक सुदृढता विकसित करणे आवश्यक आहे. शारीरिक सुदृढता हा केवळ वाचण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. हा अनुभव अधिक परिणामकारक होण्यासाठी शारीरिक सुदृढतेशी संबंधित काही संकल्पना समजणे महत्त्वाचे आहे. शारीरिक सुदृढतेचा विकास आणि शारीरिक सुदृढता राखणे ही एक आव्हानात्मक बाब असली तरी अशक्य नाही. त्यासाठी आपल्याला दिवसभरातील ठराविक वेळ द्यावा लागतो आणि कृतीही करावी लागते. शारीरिक सुदृढता विकासासाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही, हे सर्वप्रथम आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शारीरिक सुदृढता केवळ खेळाडूसाठी गरजेची असते असं नाही. तसेच शारीरिक सुदृढता विकासासाठी खूप पैसे, जागा या सगळ्याची आवश्यकता नसते, तर आवश्यकता असते ती फक्त वेळेची आणि इच्छाशक्तीची. शारीरिक सुदृढतेचे विविध घटक आहेत. या सर्व घटकांचा विकसन करण्यासाठी एकच उपक्रम पुरेसा नसतो, तर वेगवेगळ्या घटकांचा विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम अथवा व्यायाम करावे लागतात. अशा या सुदृढता विकसनामध्ये योगदान देणाऱ्या घटकांची आज आपण माहिती पाहूया. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचे एकूण 5 घटक आहेत. पहिला घटक रुधिराभिसरण दमदारपणा, दुसरा स्नायूंची ताकद, तिसरा स्नायूंचा दमदारपणा, चौथा लवचिकपणा, पाचवा शरीर घटक रचना. यातील पहिला घटक रुधिराभिसरण दमदारपणा. मोठ्या स्नायूसमूहाला दीर्घकाळ काम करण्यासाठी योग्य प्रमाणात प्राणवायू पुरवण्याची हृदय व फुफ्फुसाची क्षमता म्हणजे हृदय व फुफ्फुसाचा दमदारपणा किंवा चिकाटी. हृदयाचे कार्य अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे पाठवण्याचे असते. फुफ्फुसे या अशुद्ध रक्ताला प्राणवायू पुरवतात व रक्तातला दूषित कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकतात. अशा पद्धतीने हृदय व फुफ्फुसे एकमेकांना पूरक काम करून स्नायूंना रक्तामार्फत प्राणवायूचा पुरवठा करतात. उदाहरणार्थ सिटअप्स, जंपिंग, सूर्यनमस्कार, ॲरोबिक्स, चालणे, दीर्घांतर धावणे, सायकल चालवणे, टेकडी चढणे उतरणे, पोहणे यासारख्या व्यायाम प्रकारामुळे हृदय व फुफ्फुसे यांची कार्यक्षमता वाढते. सदरच्या व्हिडिओमध्ये जिममध्ये सायकल चालवणारा मुलगा आहे व त्याचनंतर खडतर अशा डोंगराळ प्रदेशातून आपलं कौशल्य दाखवत सायकल चालवणारा दुसरा मुलगा आपल्याला दिसतो आहे. सायकलिंग हा ॲरोबिक्स व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमित सायकलिंगच्या व्यायामामुळे हृदय, फुफ्फुसे, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचं आरोग्य चांगलं राहतं. शरीरात रक्तसंचलन व्यवस्थित होतं. शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. स्नायू बळकट होतात, वजन नियंत्रित राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्याचं काम सायकलिंग करत असतं. आपलं संपूर्ण मानसिक स्वास्थ्य सुधारत असतं. त्याचबरोबर इंधनाची बचत होऊन प्रदूषण विरहित अशा प्रकारचा एक व्यायाम प्रकार म्हणजे सायकलिंग आहे. दुसऱ्या व्हिडिओतील मुलगी जागेवरती जॉगिंग करताना आपल्याला दिसत आहे. हे जॉगिंग करत असताना हाताच्या व पायाच्या त्या ठिकाणी तिच्या लयबद्ध हालचाली होत असताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर दोन्ही हात समोर ठेवून
त्या हातांना कोपऱ्यातून वाकवून पायाच्या मांडीचा वरचा भाग स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर दुसऱ्या व्हिडिओमध्ये लयबद्ध अशा प्रकारची पायाची पुढे आणि पाठीमागे हालचाल होताना दिसते. त्याचबरोबर ही रोटेशन करत असताना दोन्ही हाताचे सुद्धा कृती योग्य पद्धतीने होताना दिसते. आपले टाचेचा पाठीमागचा भाग आपल्या सीटला त्या ठिकाणी लावताना ती मुलगी दिसते आणि त्याचबरोबर दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकाच वेळी बाहेर स्प्रेड करत पुन्हा जवळ घेताना या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत. धावणे हा एक परिपूर्ण व्यायाम असून संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. दीर्घांतर धावण्याने आपला रुधिराभिसरण दमदारपणा वाढण्यास निश्चित मदत होते. त्याचबरोबर बाजूच्या चित्रामध्ये सूर्यनमस्काराच्या एकूण 11 कृती दिल्या आहेत. त्या आपण पहिल्या लिंकमध्ये सविस्तर पाहिल्या आहेत. सूर्यनमस्काराने आपल्या रुधिराभिसरण दमदारपणा वाढण्यास मदत होते. आरोग्यदृष्टीत शारीरिक सुदृढतेमधील दुसरा घटक स्नायूंची ताकद आपण पाहणार आहोत. एकाच प्रयत्नात विरोधावर मात करून जोर लावणे म्हणजे स्नायूंचं बळ किंवा ताकद. शरीरातील विविध स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. वेगवेगळ्या कौशल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्नायूंमध्ये ताकद असावी लागते. त्याचप्रमाणे स्नायूंची ताकद मोजण्यासाठी प्रत्येक स्नायूकरता वेगवेगळ्या कसोट्या वापराव्या लागतात. उदाहरणार्थ बारला लटकून पायांच्या हालचाली, दंड बैठका, पुशअप्स, पुलअप्स, जोडीदाराच्या सहाय्याने पुशअप्स, जोडीदारास ढकलणे, दोरावर चढणे, कोणतेही वजन जागच्या जागी उचलणे, पाण्याची बादली, जड वस्तू, सामानाच्या पिशव्या यांचा समावेश होतो. सोबतच्या स्लाइडमध्ये पुशअप्स व पुलअप्स हे व्यायाम प्रकार दिलेले आहेत. पुशअप्स हा एक साधा आणि सोपा व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम करताना आपलं शरीर जमिनीशी समांतर ठेवावं. दोन्ही हात जमिनीवरती ठेवावे. पाय गुडघ्यामध्ये वाकवू नयेत. यानंतर शरीर वरील आणि खालील बाजूस न्यावे. हा व्यायाम तुमच्या क्षमतेनुसारच करावा. या व्यायामामुळे हात आणि पायाच्या पंजावर संपूर्ण भार येतो. पुशअपमुळे स्नायू, पेशी, खांदे आणि ट्रायसेप मजबूत होतात. शिवाय शरीराची क्षमताही वाढण्यास मदत होते. बाजूलाच असणाऱ्या दुसऱ्या चित्रामध्ये पुलअप्स ही एक्झरसाइज दिलेली आपल्याला दिसून येते. हे एक्झरसाइज करत असताना सर्वप्रथम सिंगल बारच्या खाली थांबावे. नंतर आपल्या दोन्ही खांद्यापेक्षा थोडे जास्त अंतर हातामध्ये घेऊन बारची पकड घट्ट करावी. हाताच्या ताकदीने संपूर्ण शरीर वर उचलून हनवटी बारला लावावी. या स्थितीत 1 ते 2 सेकंद थांबून हळूहळू शरीर खाली घ्यावे. तुम्ही आपल्या क्षमतेनुसार पुलअप्स मारू शकता. सरावाने यात वाढही करत जा. पुलअप्समुळे आपल्या हाताचे, खांद्याचे तसेच पाठीचे स्नायू मजबूत होतात व आपली शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. स्नायूची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही जोडीदाराच्या साहाय्याने पुशअप्स हा व्यायाम प्रकार सुद्धा करू शकता. यासाठी 2-2 विद्यार्थ्यांच्या जोड्या कराव्या. जोडीतील एकाने दोन्ही हात व पायाचे चवडे जमिनीवरती टेकून पुशअपची स्थिती घ्यावी. जोडीदाराने त्याच्या पायाजवळ उभे राहून दोन्ही हातांनी त्याची दोन्ही घोटे पकडून त्याचे पाय उचलावे व सरळ उभे राहावे. या स्थितीत शक्य तेवढे पुशअप काढावेत. पुशअप काढणाऱ्याने हात कोपऱ्यातून सरळ करावे. नंतर जोडीदाराने त्याचे पाय सावकाश जमिनीवरती टेकवावे. स्नायूची ताकद वाढवणारा पुढचा व्यायाम प्रकार म्हणजे बारला लटकून पायाच्या हालचाली. यासाठी पाय सरळ जुळवून ठेवावे. दोन्ही हातामध्ये खांद्या एवढे अंतर घेऊन बारला लटकावे. पोटातील स्नायूच्या मदतीने दोन्ही पाय वर उचलावे व परत खाली आणावे. असेच दोन्ही पाय डाव्या व उजव्या बाजूने वर उचलावे व खाली आणावे. नंतर दोन्ही पाय डावीकडून पुढे नेऊन उजवीकडून खाली वर्तुळाकार फिरवत आणावे व उजवीकडून पुढे नेऊन डावीकडून खाली वर्तुळाकार फिरवत आणावे व सावकाश बार सोडून खाली यावे. या व्यायाम प्रकाराचा फायदा म्हणजे स्नायूची ताकद वाढते, शरीर नियंत्रित करता येते आणि आपल्याला उंचीची भीती निघून जाते. दंड बैठका या व्यायाम प्रकारामुळे सुद्धा आपल्या स्नायूंची ताकद वाढत असते. दंड बैठका करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत समोर घेऊन त्याच अवस्थेत सावकाश खाली जाण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर वर उठत असताना सावकाश श्वास घ्या. सुडोल शरीर होण्यासाठी दंड बैठका हा व्यायाम तुम्ही करू शकता. पायाच्या स्नायूंना अतिरिक्त ताण पडत असल्याने पायाच्या स्नायूची ताकद वाढण्यास मदत होते. जोडीदारास ढकलणे हा व्यायाम करत असताना साधारणतः सारख्या वजन व उंचीच्या विद्यार्थ्यांच्या जोड्या कराव्या. दोघांनी पायात विषम पवित्रा घेऊन उभे राहावे. दोघांनी समोर दोन्ही हाताचे तळवे एकमेकांच्या तळव्यांना लावावे. आधी एकाने दुसऱ्याला ढकलावे व दुसऱ्याने प्रतिकार करावा. नंतर दुसऱ्याने ढकलावे व पहिल्याने प्रतिकार करावा. हे करत असताना आपला तोल सांभाळणे गरजेचं आहे. या व्यायाम प्रकाराच्या सरावाने आपल्या हाताची व पायाच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेमधील तिसरा व महत्त्वाचा घटक म्हणजे स्नायूचा दमदारपणा. स्नायूंची आकुंचन प्रसरण पावण्याची क्रिया जास्त काळ टिकणं म्हणजे स्नायूचा दमदारपणा. स्नायूचा दमदारपणामुळे कोणतेही कार्य अविरतपणे न थकता तेवढ्याच शक्तीनिशी करता येते. स्नायूचा दमदारपणा वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. व्यायामाच्या तीव्रतेमध्ये तसेच आवर्तनात वाढ झाली म्हणजे ही क्षमता वाढते. उदाहरणार्थ बेंड सिटअप्स, कर्ल अप्स, रिव्हर्स कर्ल, ऑब्लिक्स, वॉल सीट, कोणतेही वजन वाहून नेणे, पाण्याची बादली उचलणे, जड वस्तू सामानाच्या पिशव्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणे. स्नायूंचा दमदारपणा वाढवणारे खालील काही व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत. बेंड सिटअप्स हा व्यायाम प्रकार करताना जमिनीवरती झोपावे. पाय गुडघ्यात थोडे वाकवून हात मानेच्या मागील बाजूस एकात एक गुंफवावे. जोडीदाराला आपल्या पायांच्या पंजांना घट्ट पकडण्यास सांगावे. पोटाच्या स्नायूंना ताण देत सावकाश पाठीपासून मागचा भाग जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा व पुन्हा सावकाश पाठ जमिनीला टेकवावी. पोटाच्या स्नायूचा दमदारपणा वाढवण्यासाठी हा व्यायाम प्रकार महत्त्वपूर्ण आहे. कर्ल अप्स हा व्यायाम प्रकार करताना पाठीवरती झोपून पाय गुडघ्यात वाकवून थोडे जवळ घ्यावे. त्याचवेळी हात जमिनीला समांतर ठेवत हाताचे तळवे जमिनीला टेकवावे. हाताच्या तळव्यावर ताण देऊन मान व थोडी पाठ वर उचलण्याचा प्रयत्न करावा व नंतर सावकाश पाठ व मान खाली टेकवावी. पोटांच्या स्नायूचा दमदारपणा वाढवण्यासाठी हा व्यायाम प्रकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. रिव्हर्स कर्ल हा व्यायाम प्रकार करताना पाठ जमिनीला पूर्ण टेकवा. पाय वरील बाजूस न्या व पुन्हा खाली आणा. पाय पूर्णपणे खाली आणू नका. पाय वर नेताना श्वास सोडा. कमीत कमी 15 आवर्तने करणे आवश्यक. वॉल सीट स्नायूची ताकद व दमदारपणा वाढवण्यासाठी हा व्यायाम प्रकार केला जातो. भिंतीपासून पायापर्यंत थोडे अंतर ठेवून पाठ भिंतीला टेकवावी व सावकाश पाय गुडघ्यात वाकवत खाली यावे. मांडी व गुडघ्यापासून खालील पायात 90 अंशाचा कोन होईपर्यंत खाली यावे व जेवढं शक्य आहे तेवढा वेळ या स्थितीत थांबावे. आपला स्टॅमिना व लवचिकपणा वाढवून मानसिक संतुलन राखण्यासाठी हा व्यायाम प्रकार उपयोगी ठरतो. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेमधील चौथा घटक म्हणजे लवचिकता. वेदना न होता, अडथळा न येता जास्तीत जास्त पल्ल्यापर्यंत सांध्यांची संपूर्ण हालचाल होणे याला लवचिकता असं म्हणतात. लवचिकता ही स्नायू व सांध्यामध्ये असणाऱ्या लवचिक धमन्यांमुळे मिळते. लवचिकतेमुळे हालचाली सहज, सुलभ व जास्तीत जास्त आकर्षक व डौलदार होतात. योगाभ्यास, नृत्य यामुळे लवचिकता वाढते. लवचिकतेमुळे पाठदुखी, कंबरदुखी, लचकणे, मुरगळणे यासारख्या त्रासांपासून बचाव होतो. उदाहरणार्थ कोपरांना ताण देणे, दोन्ही पायांनी कमरेला ताण देणे, सहकार्याच्या मदतीने पुढे वाकणे, पुशअप्स इत्यादी. लवचिकता प्राप्त करण्यासाठी कोपरांना ताण देणे हा व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत. सर्वप्रथम पायात योग्य अंतर घेऊन उभे राहावे. एक हात डोक्याच्या वर नेऊन कोपरात दुमडावा व तो दोन्ही फऱ्याच्या हाडाच्या मध्ये पंजा पालथा करून ठेवावा.
हात पाठीवर जास्तीत जास्त खालच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करावा व 10 ते 30 सेकंद त्याच स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंतर दुसऱ्या हाताने देखील हीच कृती करावी. हे करत असताना आपली पाठ ताठ राहणे आवश्यक आहे व हनुवटी वर उचललेली असणं गरजेचे आहे. या व्यायाम प्रकाराच्या सरावाने खांद्यातील स्नायूंना ताण मिळून त्याची लवचिकता वाढण्यास मदत होते. पाय जवळ आणणे व सरळ करणे. हा व्यायाम प्रकार करत असताना पाय सरळ ठेवून बसावे, हात कमरेवरती ठेवावे. वरील स्थितीतून पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यावे व टाचा हिप्सना लावण्याचा प्रयत्न करावा. पाय सरळ करावे. सलग 20 ते 25 वेळा ही कृती करावी. हे करत असताना तोल सांभाळावा. त्याचबरोबर पाय सरळ करताना जमिनीला लागून न्यावेत. या व्यायाम प्रकारामुळे मांड्यांच्या मागील स्नायूंची लवचिकता वाढते. गुडघ्यांच्या सांध्याची ताकद आणि लवचिकता वाढण्यास मदत होते. लवचिकता वाढवण्यासाठी दोन्ही पाय आणि कमरेला ताण देणे हा व्यायाम प्रकार बघणार आहोत. यासाठी भिंत अथवा खुर्ची हे आपणास साहित्य आवश्यक आहे. भिंतीकडे अथवा खुर्चीकडे तोंड करून सरळ उभे राहावे. पाय जुळलेले असावेत. पाठ सरळ ठेवून कमरेतून भिंतीचा अथवा खुर्चीचा आधार घेऊन गुडघ्यांना ताण न देता पुढे वाकावे. 10 ते 30 सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा. हे करत असताना गुडघे वाकवू नयेत आणि कमरेतून वळू नये. या व्यायाम प्रकारामुळे मांड्याच्या पाठीमागील स्नायूंना ताण मिळून लवचिकता वाढते. लवचिकता वाढवण्यासाठी सहकार्याच्या मदतीने पुढे वाकणे हा सुद्धा व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत. 2-2 विद्यार्थ्यांच्या जोड्या कराव्या. जमिनीवरती बसून पाय लांब करावे. पाय सरळ करून एकमेकांच्या पावलांना पावले लावावीत. दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफून एकानंतर एकाने पुढे मागे झुकावे. पुढे वाकणाऱ्या सहकार्याला हाताने थोडेसे ओढावे. ही क्रिया सलग 5 ते 6 वेळा करावी. हे करत असताना पाय सरळ असावेत. पुढे मागे होताना पाय गुडघ्यातून उचलू नये. या व्यायाम प्रकारामुळे पाठीला व पायाच्या मागील व आतील स्नायूंना ताण मिळतो व स्नायूची लवचिकता वाढते. आरोग्यदृष्टीत शारीरिक सुदृढतेतील 5वा घटक शरीर संघटन किंवा शरीर घटक रचना आत्ता आपण पाहणार आहोत. वयानुसार उंची व वजनाचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. हे प्रमाण योग्य असेल तरच शरीर संघटन चांगले आहे असे समजले जाते. नियमित व्यायामाने हे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते. यामध्ये BMI, WHR, THR यांचा समावेश होतो. मज्जा स्नायू शिथिलता. वर दिलेल्या 5 क्षमतांबरोबरच मज्जा स्नायू शिथिलता या क्षमतेचा अंतर्भाव आरोग्यदृष्टीत शारीरिक सुदृढता मध्ये नव्याने केला आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे मज्जातंतू आणि स्नायू ताणग्रस्त होऊन उद्दीपित होतात व जास्त ताठरतात. त्यामुळे शारीरिक थकवा जास्त येतो. मज्जातंतू स्नायू शिथिल राहिल्यास शरीरावरील ताण हलका होतो आणि शारीरिक व मानसिक क्षमता वाढते. योगाभ्यास, ध्यान इत्यादीमुळे शिथिलता प्राप्त करता येते. आपण सर्वांनी हा व्हिडिओ मनापासून पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी